नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? काय नवरात्रीची छान धामधूम सुरू आहे की नाही घरामध्ये? तुम्ही म्हणाल कसली आली आहे नवरात्र? नवरात्रीमध्ये आम्ही छान बोंडले खेळायला जातो, गरबा खेळायला जातो, मस्तपैकी नटतो थटतो. यावर्षी मात्र असं काहीच नाही आहे. पण आपण एक लक्षात घेतलं तर यावर्षीचं हे जे सगळं स्वातंत्र्य आपल्याकडनं हिरावून घेतलेलं आहे, खूप अवाजवी सगळ्या गोष्टी करण्याचं किंवा खूप जास्त सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य घेऊन आवाज, ढोल ताशे, सगळं माईक, पुन्हा वेगवेगळी गाणी, डीजे, हे सगळं कुठेतरी कमी व्हावं किंवा त्या गोष्टींना आळा बसावा म्हणून कदाचित या गोष्टी होत असतील. किंवा यावर्षी जास्तीत जास्त कुटुंबातल्या लोकांचं आपल्याला महत्त्व कळावं यासाठी सुद्धा हे असं झालं असेल. असा जर का आपण सकारात्मक विचार केला तर घरच्या लोकांबरोबरच आपण बराचसा चांगला आनंदी वेळ घालवू शकतो. आणि घरातल्यांबरोबर हा वेळ घालवण्यासाठीच हे वर्ष आहे असं जर का आपण गृहीत धरलं तर आपल्याकडनं गेलेली ही संधी आपण अबाधित ठेवू शकतो. खूप मित्रमंडळी, खूप सगळेजण असल्यावरती किंवा खूप मोठ्या वातावरणामध्ये असल्यावरती, खूप मोठा माहोल असल्यावरतीच मजा येते असं नसतं. घरामधला दांडिया, गरबा असं छान संस्मरणीय ठरण्यासाठी आता तर आपण मोबाईल वापरतोय, वेगवेगळे रेकॉर्डिंग्स करतोय, तर घरातलं हे सगळे सण जे आहेत हे तुमच्या स्मरणात राहण्यासाठी तुम्ही नक्की टिपून ठेवू शकता. तर अशा गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी बघत असताना ते आळंदीहून त्र्यंबकेश्वरी आलेले आहेत आणि तिथे मुलांचं 1 वर्ष सहज गेलेलं आहे. वेगवेगळी स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र निवृत्तीचं पाठ झालं आहे. ज्ञानदेवसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आहे. आणि असा छान कालावधी जात असताना ते ब्रह्मगिरीहून जाण्यासाठी निघालेले आहेत पुढे. आणि अशा वेळी जंगलामध्ये त्यांना वाघाचा जो अनुभव आला त्यामुळे त्या कुटुंबाची ताटातूट झाली. इथपर्यंत आपण बघितलं होतं आणि त्याच्या पुढचा भाग आजच्या गोष्टीत आपण बघणार आहोत. धावत पळत छोटा निवृत्ती जो असतो तो जंगलामधून काटे बघत नाही. काट्या कुठ्या, काहीही दगड, सगळं ते काही जंगलातलं वातावरण असतं ते तुडवत तुडवत तो वाट मिळेल तिथे पळत असतो. आणि अशा वेळेला निवृत्तीची त्याच्या कुटुंबापासून ताटातूट होते. तो धावत धावत एका गुहेपाशी येऊन थांबतो. प्रचंड त्याला तहान लागलेली असते. तिथे काही कुंड असतात. अधाशासारखं पाणी पिऊन घेतो आणि त्याला त्या गुहेपाशी आत जाण्याचा मार्ग दिसतो. त्या आत जाण्याच्या अवस्थेत तो असतो की थोडासा आपण विश्रांती घेऊ आणि त्यानंतर आपल्या घरातल्या सगळ्यांचा आपण शोध घेऊ असा विचार करत असतानाच त्याच्या कानांवरती एक शंखध्वनी पडतो. आणि हा शंखध्वनी पडल्यावरती तो स्वतःचं सगळं भान हरपून बसतो आणि त्याची पावलं आपसुकच त्या गुहेच्या आतमध्ये चालण्यासाठी प्रवृत्त होतात. आत गेल्यावर बघतो तर काय, तिथे धुनी पेटवलेली असते आणि एक नाथपंथीय साधू समोर डोळे मिटून बसलेले असतात. शंख, कमंडलू अशा पद्धतीचं सगळं जे वातावरण असतं ते तिथे त्याला दिसतं. आणि अशा वेळी फक्त ते संपूर्ण समोर दिसणारं जे दृश्य आहे ते डोळ्यात साठवून ठेवावं आपण, अशी त्याला एक प्रकारे प्रेरणा त्याच्या चेतना मनामध्ये जागृत होते. आणि डोळे मिटून तो तिथे समोर त्या ऋषीसमोर किंवा ते जे नाथपंथीय गुरु असतात त्यांच्यासमोर बसून राहतो. थोड्या वेळाने त्या नाथपंथीयांचे डोळे उघडतात आणि समोर बघतात तर काय, तिथे एक लहान मूल बसलेलं असतं. आणि ते आवाज देतात, उठ निवृत्ती बाळा, तू आलास, मला खूप आनंद झाला. मी केव्हापासून तुझीच वाट बघत होतो. आणि तेव्हा छोट्या निवृत्तीचे डोळे उघडतात आणि त्याला एकदम आश्चर्य होतं की अरे, यांना माझं नाव कसं माहिती? यापूर्वी तर आपण काही भेटलो नाही, आपली कुठे भेट नाही झाली, ओळख नाही किंवा कोणाकडून कुठली माहिती मिळाली नाही, मग हे मला कसं बरं ओळखू शकतात? तेव्हा जे गुरु असतात नाथपंथीय ते म्हणजे नवनाथांमधले एक गहिनीनाथ असतात. नवनाथांची, दत्तात्रेयांची जी रूपं नवनाथांनी घेतली त्यातले एक गहिनीनाथ, मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ असे हे 9 नाथ असतात. या नवनाथांनी समाजासाठी, समाजाला त्यांच्या योग्य मार्गावर नेण्यासाठी, चांगल्या विचारांची प्रेरण करण्यासाठी, देवाच्या मार्गावर, भक्ती मार्गावर नेण्यासाठी जन्म घेतले आणि त्यांनी त्यांचं कार्य पूर्ण केलं. अशा वेळेला हे
जे शंकराचं रूप घेऊन निवृत्तीनाथाचा जन्म झाला होता, त्याला दीक्षा देण्यासाठी म्हणून इथे गहिनीनाथांची नेमणूक करण्यात आलेली होती मुलांना. तर हे जे गहिनीनाथ होते हे तिथे प्रकट झालेले होते आणि ठरलेल्या सगळ्या गोष्टींप्रमाणेच हे घडत होतं. गहिनीनाथ म्हणाले की तुझ्या कुटुंबापासून तुझी जी ताटातूट झालेली आहे ती याच कारणामुळे झाली आहे, की त्याच्यामागे एक उद्देश होता की मला तुला दीक्षा द्यायची आहे, तुला सिद्धी प्राप्त करून द्यायची आहे आणि त्यासाठीच तू इथे आलेला आहेस. तुझा जन्म ज्या गोष्टीसाठी आहे त्या मार्गावरती मला तुला घेऊन जायचं आहे. आणि त्यांनी त्याच्या डोक्यावरती आपला हात ठेवला. तो हात ठेवल्यावरती आपल्या अंगावरती कुठली तरी अंगामध्ये एक प्रकारे शक्ती संचारते की काय याचा भास निवृत्तीला व्हायला लागला. सगळं अंतराळामध्ये आपलं शरीर गेलेलं आहे आणि मन गेलेलं आहे, त्याबरोबर शरीर कुठेतरी माझं संपत चाललं आहे असं त्यांना भास झाला. श्री दत्तगुरूंचं गहिनीनाथांनी स्मरण केलं, त्यांचे गुरु गोरक्षनाथ यांचं स्मरण केलं आणि त्याच्या डोक्यावरती निवृत्तीचा हात ठेवला आणि त्याचं देहभान तो हरपून जाईल अशा प्रकारची एक शक्ती त्याच्या अंगामध्ये संचारायला लागली होती. बघा, आपण स्वतःकडे इतकं निरखून मुलांना कधीच बघत नाही. शांतपणे काही क्षण बसणं, ध्यानधारणा करणं, आपल्या आतमध्ये काय सुरू आहे, आपल्या आत आपल्याला काय वाटतंय या गोष्टींचं निरीक्षण करणं आपण विसरूनच गेलेलो असतो. 24 तास आपल्यासमोर कोणते ना कोणते गॅजेट्स असतात आणि त्या गॅजेट्सचे आपण अधीन झालेलो असतो. कामं आटपली की कोणतं तरी गॅजेट, मग ते टी व्ही असेल, एखादा मोबाईल फोन असेल, एखादं आणखीन काहीतरी लॅपटॉप असेल, ह्या सगळ्याची आपल्याला सवय झालेली असते. त्यामुळे आत्मचिंतन करणं या गोष्टी आपल्या रोजच्या वागण्यामध्ये, रोजच्या चालण्यामध्ये, रोजच्या जगण्यामधून हरवून गेलेले आहेत. आणि ही त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. आत्मचिंतन करण्यासाठी, स्वतःमधल्या शक्ती जागवण्यासाठी तेव्हाचे लोक प्रयत्न करत होते, कारण त्यावेळेला अशा कुठल्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाची यंत्रांची निर्मिती झालेली नव्हती. आणि म्हणून ज्ञान जे होतं ते सर्वार्थाने सर्वांगाने त्यांच्यामध्ये होतं. आत्मपरीक्षण, तपश्चर्या करणं, तप करणं, साधना करणं ह्या गोष्टी खूप होत असत. आपण आता फक्त परीक्षार्थी झालेले आहोत की परीक्षेपुरता अभ्यास करायचा, पेपर लिहायचा आणि नंतर सगळ्यावरती पाणी सोडायचं. त्याच अभ्यासावरती, किंवा त्या ज्ञानावरती जर का आपण कोणाला बोलायला सांगितलं तर ते शक्य नसतं हल्लीच्या मुलांना, कारण घ्यायचं, करायचं आणि सोडून द्यायचं अशी एक प्रकारे प्रवृत्ती झालेली असते. तर त्यावेळेला तसं नव्हतं. आपण जे घेतलेलं ज्ञान आहे ते आपण प्रसारित करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, आपल्यातल्या असलेल्या शक्तींचा आपण लोकांना उपयोग करून देणं, या गोष्टी त्या काळामध्ये खूप होत असत मुलांना. आणि त्या गहिनीनाथांच्या स्पर्शाने, त्यांनी डोक्यावर जो हात ठेवला होता त्याने निवृत्तीला एक प्रकारे ज्ञानप्राप्ती होते आहे असं कुठेतरी वाटलं. खूप शांत, शरीर भावना संपूर्णपणे नष्ट झाली होती आणि तो त्याचा फक्त मन, त्याचा मेंदू कुठेतरी अंतराळामध्ये भ्रमंती करत होता. आणि सिद्धी द्यायच्या आधी हे मला करायचं होतं असं गहिनीनाथ त्याला सांगतात. त्यावेळेला तो पुन्हा गुहेमध्ये प्रवेश करता झालेला असतो. यानंतरचे 7 दिवस मी तुला एक प्रकारची सिद्धी देणार आहे, ज्ञान देणार आहे आणि त्यासाठी तुला तयार करायचं होतं, म्हणून मी हे सगळं केलं. आणि पुढचे 7 दिवस हे अखंडपणे सुरू होतं. स्नान करून यायचं, थोडंसं अन्न घ्यायचं, पाणी प्राशन करायचं आणि आपण या सिद्धींसाठी बसायचं, असा त्यांचा दिनक्रम चालू होता. सगळ्या प्रकारच्या अष्टाक्षरी, संजीवनी मंत्र, शाबरी मंत्र, त्याचे उपयोग, या सगळ्याचं ज्ञान गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना त्या 7 दिवसांमध्ये दिलं आणि त्यांना एक प्रकारे परिपूर्ण व्यक्तिमत्व नाथपंथीय म्हणून सिद्ध केलं. त्यांचं काम पूर्ण झालं होतं आणि स्वतःच्या अंतर्ज्ञानाने त्यांनी त्यांच्या बालप्रदेशावर म्हणजे कपाळावरती त्रिनेत्र आणि त्रिशूल पाहिलेलं होतं. त्यांना खूप आनंद झाला की हे जागृत करण्यासाठी आपण कुठेतरी कारणीभूत ठरलेलो आहोत. आणि मग ते गुहेच्या बाहेर घेऊन येतात निवृत्तीला आणि त्यावेळी आषाढी पौर्णिमा असते मुलांना.
आषाढी पौर्णिमेचा चंद्र छान लखलखतं चांदणं पडलेलं असतं. अशा वेळेला सर्वांगाला भस्म लावलं जातं. निवृत्तीच्या नाथपंथीय वेश दिला जातो. कमंडलू, शंख, एक झोळी, या सगळ्या गोष्टी त्याला बहाल करून आपल्या शिष्याला गहिनीनाथ अंतर्धान पावतात. आकाशामध्ये एक प्रकारचं असं चकचकणारं चक्र दिसतं आणि त्याच्याकडे बघून निवृत्ती नमस्कार करतो. आणि आता इथलं आपलं काम संपलेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं. या गुहेमध्ये आता जास्त वेळ थांबून चालणार नाही, कारण त्याचं लहानगं मन जे असतं ते त्याच्या भावंडांकडे, त्याच्या आई वडिलांकडे ओढ घ्यायला लागलेलं असतं. इकडे यांची शोधाशोध चालू असते. महामृत्युंजय जप चालू असतो विठ्ठल पंतांचा. ही रुक्मिणीबाईंचं देवावरती बिल्वपत्र वाहणं चालू असतं. संकल्प केलेला असतो की माझा मुलगा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी हे करतच राहणार. आणि अशा प्रकारे दोघांची जी साधना असते त्यांनी ठरवलेली 7 दिवसाची पूर्ण झालेली असते. गावातल्या लोकांनी सुद्धा गावामध्ये, गावाबाहेर सगळीकडे निवृत्तीचा शोध घेतलेला असतो. पण त्या मुलाला वाघाने बहुतेक खाऊन टाकलं अशी सगळ्यांची समजूत होते आणि विठ्ठलपंतांची सांत्वना सगळेजण करायला लागलेले असतात. विठ्ठलपंत मात्र असं काहीही झालेलं नसणार आहे, तो देवाचा, शिवाचा अंश आहे आणि तो परत येणार याची त्यांना पूर्ण खात्री असते. त्या दिवशी त्यांचा संकल्प पूर्ण झाल्यावर, जप पूर्ण झाल्यावरती ते नैवेद्य करतात मागून आणलेल्या दीक्षेमधून आणि तो त्र्यंबकेश्वरासमोर ठेवतात. गाईला अन्न दिलं जातं. ज्ञानेश्वर धर्मशाळेच्या त्यांच्या त्या खोलीसमोर गाईला अन्न देण्यासाठी म्हणून गाईचं पान वाढलं जातं. म्हणजे प्राण्यांच्या मुखीसुद्धा अन्न लावलं जात असेल त्यावेळी. आता अशा गाई वगैरे आपल्याला कुठे दिसत नाहीत. गावाकडे सुद्धा गोठ्यामध्ये अगदी असल्या तर गाई असतात, कारण पशुपालन करणं सुद्धा आता खूप महाग झालेल्या आहेत गोष्टी. सर्वसामान्यांना त्या गोष्टी न परवडण्यासारखं झालेलं आहे. तर त्यावेळी हे गोमुखी लावलं जातं आणि ते पान घेऊन जेव्हा ज्ञानेश्वर तिथे येतो त्यावेळी तो अचानक खूप आनंदित होतो आणि ओरडायला लागतो की आई, बाबा बाहेर या, दादा आला, दादा आला. त्याचे हे शब्द ऐकून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई हातामध्ये असेल ते सगळं काम सोडतात आणि धावतच तिथे येतात. ज्ञानदेव मात्र आपल्या दादाला अगदी जाऊन प्रेमाने बिलगतो, घट्ट मिठी मारतो आणि दादा तू कुठे होतास म्हणून त्याला विचारतो. त्यावेळी निवृत्ती त्याचं सांत्वन करतो आणि त्याला म्हणतो काळजी करू नकोस, मी व्यवस्थित आहे. विठ्ठलपंत त्याच्याकडे बघतात, तो नाथपंथीय त्याचा वेश बघतात आणि त्यांना जे समजायचं ते सगळं समजून जातात की याच्या जाण्यामागे काहीतरी देवाचं प्रयोजन होतं. निवृत्ती छान ब्रह्मगिरीचा तो पर्वत उतरून आलेला असतो. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते, धबधबे सगळीकडे कोसळत असतात, छान पाखरं गात असतात. अशा उत्फुल्ल आणि प्रफुल्लित वातावरणातनं ज्ञानप्राप्ती करून आनंदी होऊन तो आलेला असतो. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारे तेज झळकत असतं. रुक्मिणीबाई बघतात आणि त्यांच्या अश्रू घळाघळा वाहू लागतात. पटापट त्याचे मुके घेतात मिठीत घेऊन त्या लहानग्या बाळाला, कारण शेवटी कितीही सिद्धी प्राप्त झाली, देवाचा अवतार असला तरी आईला आपलं मूल हे लहान मुलंच असतं. तो कितीही मोठा झाला तरी आपलं मूल हे मूल असतं. त्यामुळे त्याला खूप आनंदाश्रूंनी न्हाऊ घालतात आणि नंतर एकत्र जेवण होतं. घडलेली घटना सगळी निवृत्ती सांगतो की कसे गहिनीनाथ भेटले, कशा प्रकारे सगळी सिद्धी प्राप्त झाली, कशा प्रकारे ज्ञानप्राप्ती झाली. आणि मग एक दिवस असा येतो की तिथून ते लोक जाण्याचा निर्धार करतात, निश्चय करतात. त्या तिथून नाशिकहून, त्र्यंबकेश्वरहून ते निघतात आणि आळंदी क्षेत्री येऊन अगदी आनंदाने पोहोचतात की आता सगळं व्यवस्थित झालेलं असतं. माझ्या मुलाला ज्ञानप्राप्ती जे ठरलेलं होतं, त्र्यंबकेश्वरी येण्याचं प्रयोजन होतं, ते कुठेतरी पूर्ण झालं आहे असं विठ्ठलपंतांना वाटतं. आता मोठा निवृत्ती 9 वर्षांचा झालेला असतो आणि ज्ञानदेव हे 7 वर्षाचे झालेले असतात. आपल्या मुलांचं दोन्ही मुलांचं मौंजी बंधन करावं, मुंज करावी असं कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो. आणि गेल्यावर आपण ब्रह्मवृंदापुढे हा विचार मांडायचा असं त्यांनी ठरवलेलं असतं. तसं आळंदीला आल्यावरती आपल्या धर्मशाळेत तिची बांधलेली झोपडी असते, पर्णकुटी असते, त्या ठिकाणी येतात, सगळी साफसफाई होते, पुन्हा रोजच्या व्यवहाराला सुरुवात होते. केशव येतो तिथे, कावेरीचा पती, आणि त्या केशवकडे रुक्मिणीशी बोलून विठ्ठलपंत एक पत्र लिहितात ब्रह्मवृंदासाठी की तुमच्या नजरेमध्ये तुमच्या विचाराप्रमाणे मी चूक केली,
आणि त्याची शिक्षा आम्ही ग्रामण्य घेऊन भोगतो आहे. पण आता माझी मुलं झाली आहेत आणि माझ्या मुलांचा या कोणत्याही गोष्टीमध्ये दोष नाही. मला त्यांचं मौंजी बंधन करून त्यांची मुंज करून त्यांना ब्राह्मण्यत्व प्राप्त करून द्यायचं आहे. ते ब्राह्मण होतील ते केल्यामुळे आणि पुढचं सगळं कार्य त्यांचं सोपं होईल. त्यामुळे तुम्ही याची परवानगी द्यावीत असं ते पत्र लिहितात. ते पत्र घेऊन केशवला पाठवलं जातं. त्यावेळी ग्रंथावरती मोठी चर्चा सुरू असते आणि विसोबासाठी हे तिकडचे मोठे अगदी ज्ञानी असल्यासारखं लोकांना सगळं सांगत असतात. बाकीचे जे ब्राह्मण असतात दिवसभर सगळं झाल्यामुळे ते कंटाळलेले असतात आणि वेगवेगळ्या सत्यनारायणाच्या पूजांची त्यांना आमंत्रणं आलेली असतात, तिथे त्यांना जायचं असतं. दक्षिणा वगैरे त्यांना सोडायची नसते. पण विसोबाचाटींच्या अतिशय आपण म्हणतो की जी दादागिरी असते त्या सगळ्या गोष्टींमुळे ते तिथे कसे तरी बसलेले असतात कंटाळत, एकदाचं हे संपावं. आणि ह्यांचं मात्र तावातावानी त्याच्यावरती सगळं विवेचन सुरू असतं. अशावेळी तिथे केशव येतो आणि अतिशय त्यांच्या त्या पद्धतीमध्येच विसोबासाठी त्याला म्हणतात, काय रे भिकारड्या, तू इथे कशाला आलास, तुझं काय काम आहे, केशवड्या विशवड्या, अशा पद्धतीने फार वाईट अर्वाच्य भाषेमध्ये ते त्याच्याशी बोलतात. खूप राग येतो. तुझी काय बायको पळवली की काय कावेरी त्या गोसावड्याने वगैरे, अतिशय गलिच्छ शब्दामध्ये अपमान केला जातो केशवचा. पण तो लक्ष देत नाही, कारण तो दुर्लक्ष अशासाठी करतो की तो ज्या कामासाठी आलेला असतो ते खूप महत्त्वाचं असतं. आणि इथे मी आता धरून विसोबासाठीला मारावंसं वाटलं तरी पण मी केलं तर हे जे काम आहे ते तसंच राहून जाईल याची त्याला जाणीव होते. आणि ते पत्र शांत डोक्याने शांतपणे तो परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन विसोबा चाटींच्या हातात देतो. विसोबा चाटी आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्याच्यावरती गोमूत्र वगैरे सगळं शिंपडतात आणि सगळ्यांसमोर मोठ्याने ते पत्र वाचून दाखवतात, जो मजकूर तुम्हाला सांगितला त्याप्रमाणे. आणि तेव्हा ते म्हणतात की तो एकतर त्या गोसावड्याचं डोकं फिरलेलं आहे, त्याला आम्ही ग्रामण्य करून शिक्षा दिली आणि आता नवीन 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 काही काही शोधून काढतो, एवढे दिवस कुठेतरी पळून गेलेला होता. हा निर्णय ब्रह्मसभेसमोर होईल, त्याला आळंदीमध्ये प्रवेश नाही. आळंदीच्या बाहेर धर्मशाळेत तिकडे तो निर्णय सभा बोलवून घेतला जाईल, त्यामुळे तिकडे त्याला यायला लागेल. आणि आम्ही जो निर्णय घेऊ त्यानुसार पुढे ठरवलं जाईल की त्याच्या मुलांना ब्राह्मण करून घ्यायचं की नाही. आणि हा निरोप घेऊन केशव विठ्ठलपंतांकडे जातो आणि गावभर ही सगळी चर्चा पसरते की विठ्ठलपंतांच्या मुलांना ब्राह्मण करून घेण्यासाठी जी मुंज करायची असते त्यासाठी गावाबाहेर सभा बोलवली जाते या ब्रह्मवृंदाची. धर्मशाळेमध्ये ब्रह्मवृंद बसलेला असतो आणि समोर एखाद्या अपराध्यासारखे विठ्ठलपंत तिथे येतात. सगळा गाव जमतो. गावातल्या लोकांना विठ्ठलपंतांबद्दल कळवळा असतो, प्रेम असतं आणि ते सगळेजण बघायला जमलेले असतात की आता काय होईल, या मुलांचं नशीब भविष्य काय असेल हे बघण्यासाठी. आणि तेव्हा विसोबासाठी आणि हे सगळेजण ते विठ्ठलपंत आठवण करून देतात की मी असं अशा पद्धतीने तुम्हाला पत्र पाठवलं होतं की माझ्या चुकीची शिक्षा मी भोगतोय आणि माझ्या मुलांची ही चूक नाही आहे, त्यांचा कुठलाही दोष या गोष्टीमध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही, माझी अशी तुमच्याकडे प्रार्थना आहे की तुम्ही त्यांना गावामध्ये घ्या, त्यांना तुमच्या समाजामध्ये घ्या, त्यांना ब्राह्मण करून घ्या, त्यांची मुंज करायची आहे. तेव्हा विसोबासाठी म्हणतात, गोसावड्या, अरे तू बाईल वेडा आहे, स्त्री वेडा आहेस, तिकडचं हे सोडून, काम सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात आलास, तुला ही 4 मुलं झाली आणि तुझा आता खरकटा आम्ही का बरं उपसावं, अशा गलिच्छ भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतात. तुझ्या या मूर्खपणाची एक आणि एकमेव शिक्षा आहे आणि ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. शेवटच्या टोकाला जातात की ज्यावेळी तू मृत्यूमुखी पडशील, तू मृत्यूला कवटाळशील, तू या समाजातनं निघून जाशील, त्याच वेळी आम्ही तुझ्या मुलांना समाजामध्ये घेऊ, अशी अट विसोबाचाटी नावाची एक प्रवृत्ती एका देवाचा अंश असणाऱ्या किंवा देवाच्या आज्ञेप्रमाणे कार्य करत असलेल्या व्यक्ती पुढे ठेवतात. म्हणजे देवाला सुद्धा सर्व प्रसंगांना सामोरं जावं लागतं, सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात. हे आपल्याला याच्यामधून समजतं की आपण सामान्य माणूस सगळं सहन करत असतो असं नसतं. तर हे आदर्श आहेत की कुठल्याही प्रसंगापुढे कधी झुकू नका, कधी नमून जाऊ नका किंवा प्रसंगामध्ये खचून जाऊ नका, त्याला धीराने सामोरं जा मुलांनो.
आणि हे देहांत प्रायश्चित्त ऐकल्यावरती सगळा गाव सपापतो. एक प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढे येतं की असं कसं होऊ शकतं, हे कशी वाईट शिक्षा सांगू शकतात, या लहान लहान मुलं आहेत आणि यांना मरण पत्करा असं सांगतायत. पण त्यापुढे दुसरा कोणताही मार्ग नाही, मार्ग विसोबासाठी ठेवतच नाहीत आणि इकडे सभा संपते. तर मुलांनो, या गोष्टींमधून आपल्याला हेच शिकायचं की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना आपण धीराने सामोरं गेलं पाहिजे. नेहमीच चांगले दिवस असतात, नेहमीच आनंदाचे दिवस असतात असं नाही. सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी असतात ज्या एकानंतर एक आपल्या आयुष्यात येत असतात आणि तेच खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवत असतात. आणि या गोष्टी आपल्याला हे खऱ्या अर्थाने शिकवत असतात. म्हणून छान छान गोष्टी तुम्ही ऐका आणि तुमच्या मित्रमंडळींनाही ऐकवा. कसा वाटला आजचा प्रसंग? आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर पाठवा. आणि माधवी राणे हे यूट्यूब चॅनल जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा छान छान गोष्टी, छान छान प्रसंग आणि किस्से यामधून ऐकायला मिळणार आहेत. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया एक सुंदरसा किस्सा घेऊन. तोपर्यंत टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टीचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.